सध्या महाराष्ट्रामध्ये एकच नाव चर्चेत आहे, ते म्हणजे तुकाराम मुंढे सर. त्यांची धडाकेबाज कामगिरी असो किंवा आयुक्त पदावरची त्या दिवशीपासून बसले त्या दिवशीपासून त्यांच्या धाडी टाकणे असो, कारवाया करणं असो किंवा गुटखा माफियांना पकडणे असो. पण मग प्रश्न हा पडतो की सरासरी पानटपऱ्यावरती, दुकानावरती किंवा रेल्वे स्टेशन असेल, कुठे असेल, गुटखा ओपनली विकला जातो. मग त्यांच्यावरती कारवाई करण्यापेक्षा त्यांना जिथून ज्या कंपनीतून गुटखा मिळतो त्या कंपनीवरच डायरेक्ट धाड टाकून तिथं कारवाई करून ती बंद केली तर नाही चालणार का? 20 जुलै 2012 मध्ये कॅबिनेट बैठकीमध्ये एक कायदा पास करण्यात आला की ज्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी आणण्यात आली. निकोटीन आणि तंबाखू आढळली जाईल ती पुडी महाराष्ट्रात बंद करण्यात आली. त्यामुळे जे मोठमोठ्या कंपन्या होत्या, गोवा, विमल, राजनिवास, त्यावेळेच्या सगळ्या बंद पडल्या. पण भारत देशामध्ये एक गोष्ट नेहमी चालते की एखादा कायदा नवीन आणला गेला तरी त्याच्यामधलं एखादं एकतरी ग्लिच काढणे आणि त्याच्या अंतर्गत पुन्हा हे प्रोडक्ट मैदानात उतरवणे. त्याच्यामुळे त्या कायद्यामध्ये असं लिहिलं होतं की निकोटीन आणि तंबाखूयुक्त अंमली पदार्थ हे महाराष्ट्रामध्ये विकता येणार नाही. त्यामुळे जे निकोटीन आणि तंबाखू आहे ते अलग करण्यात आलं आणि जे ब्रँड आहेत, जे मोठमोठ्या कंपन्या आहेत, त्यांनी त्यांचे प्रोडक्ट वेगळे पान मसाला म्हणून काढण्यात आले आणि त्याच्यासोबत छोटाले पाकिट देण्यात आली, जेणेकरून दुकानावरती गेल्याच्या नंतर जे कस्टमर ग्राहक घेईल ते स्वतः दोन्ही पुड्या घेईल आणि दोन्ही पुड्या मिक्स करून मग त्याचा गुटखा मावा बनेल आणि त्याच्यानंतर ते कंझ्युम करतील. जर खरं विचार केला तर सध्या डायरेक्टली एकही कंपनी गुटखा बनवत नाही, पण इनडायरेक्टली गुटखा विकल्याशिवाय राहत नाही. त्याच्यामुळं किती जरी प्रयत्न केला तर या कंपन्याला आळा घालता येणार नाही. त्याच्यामुळं जे मेन डीलर आहेत, जे होलसेलर आहेत आणि जे विक्रेते, लहान दुकान असो किंवा मोठे दुकान असो, जे विक्रेते आहेत त्यांना धरलं जातं, जेणेकरून त्यांच्यावर ताळाबंद केल्याच्या नंतर, त्यांच्यावर कारवाया केल्याच्या नंतर ते याच्यानंतर गुटखा घेऊन विकणार नाहीत. त्याच्यामुळे डायरेक्टली तर कंपनीवर आळा घालता येणार नाही, पण इनडायरेक्टली जर माल कंपनीचा विकला नाही नक्कीच इथं कुठे ना कुठे आळा बसेल. आणि याच देशामध्ये दुसरी एक गोष्ट चालू आहे ते म्हणजे MLM स्कॅम. या गोष्टीबद्दल या व्हिडिओ जर बनवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या गोष्टीवर सुद्धा व्हिडिओ बनवतो, कारण की ग्रामीण भागामध्ये शेतकरी असो किंवा ग्रामीण भागातला एखादा सामान्य व्यक्ती असो, त्याला याच्यामध्ये फसवलं जातं. कोणते तरी प्रोडक्ट आणले जाते, खत, औषध, वेगवेगळ्या गोष्टी. हे जर बनवायचा असेल व्हिडिओ तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि नवनवीन व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.